काय सांगायला आता आपण शहीद कुटुंबाची काय सांगाल? तौहीद खान या 36 वर्षीय तरुणाची अतिशय निर्घृणपणे हत्या करून, म्हणजे एका जागेवर हत्या करून हे आरोपी थांबलेले नाहीत. त्यांनी त्याच्यानंतर त्याला गाडीमध्ये फिरवून अनेक ठिकाणावरून आणि शक्यतो असा बनाव करावा की हे लोकांना रेल्वे खाली या तौहीद खान यांचा मृत्यू झालेला आहे अशा प्रकारे दाखविण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. आज मी इथं आलो, कुटुंबियांची भेट घेतली आणि इतरही काही त्यांचे नातेवाईक मंडळी, सामाजिक काही कार्यकर्ते, या सगळ्यांचे काही ऑब्जेक्शन्स आहेत. या बाबतीमध्ये अतिशय चांगला एक सरकारी वकील याच्यामध्ये द्यावा अशा प्रकारची कुटुंबाची मागणी आहे. त्याच्यानंतर ह्या प्रकरणाला सुद्धा दाबलं जाऊ नये आणि याच्यामध्ये फक्त 2च आरोपी आहेत का यापेक्षा सुद्धा जास्तीचे आरोपी आहेत, त्याचा नीटनाटका तपास या ठिकाणी झाला पाहिजे. वेळ जर पडली, कारण परळीमध्ये पोलीस दलामध्ये काही असे लोक आहेत की ते जे त्यांना पाहिजे तशा पद्धतीनं सहकार्य आतल्या बाजूने करण्याचं काम त्या ठिकाणी करतात. असं जर काही वाटलं आणि कुटुंबियांना जर इथे वाटलं तर प्रसंगी याच्यामध्ये SITची सुद्धा स्थापना करावी अशा प्रकारची कुटुंबाची मागणी आहे. आणि ही मागणी निश्चितपणे आता या प्रकरणामध्ये सभागृहामध्ये सुद्धा विषय येईल. त्यावेळेस या कुटुंबाला आणि मयत जो मुलगा आहे त्याला 2 मुली आहेत, 1 मुलगा आहे. भविष्य खूप लांब त्या ठिकाणी जाते आणि दुर्दैव असं आहे की 26 वर्षाचा एक मुलगा फड आणि 24 आणि 26 वर्ष वय या दोन्ही आरोपींचं. आणि हे 2 आरोपी फक्त दारूच्या नशेमध्ये हे कृत्य करतील असं वाटत नाही. अनेक लोकांचं म्हणणं असं आहे की इथे 24 आणि 26 वर्षच काय, 15 वर्षाच्या मुलांना सुद्धा नको ते काही बी गोष्टी या ठिकाणी मिळत आहेत. तर निश्चितपणे यांनी त्यांचे ब्लड सॅम्पल घेऊन त्यावेळेस नेमकं काय नशापाणी केलं होतं याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे. आणि एक छोटा मुलगा 10-12 हजार रुपये किंवा त्याच्या कुटुंबाचे, त्याचे भाऊ तर भालकीमध्ये तिथे जाऊन काम करतायत पोट भरण्यासाठी, आणि एवढ्या गरीब त्या मुलाची अकारणपणे हत्या का केली गेली याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे अशी मागणी या ठिकाणी मी करणार. अण्णा, एकूणच जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण खूप वाढत आहे. काय, संतोष अण्णा देशमुखांच्या प्रकरणाच्या नंतर आपण कंट्रोल झाला असं म्हणतो, परंतु काही बाबीमध्ये कंट्रोल झालेला नाही. आणि पश्चिम बाजूला निश्चितच बीडमध्ये शांतता आहे. काही बाबतीत कंट्रोल झाला हे मान्य करावं लागेल, परंतु तरीसुद्धा अधूनमधून हे जे नको असलेली काही उद्योगी लोक आहेत आणि एवढ्या तरुणपणी हे आणि इतक्या बेरहमीने मारणं, ते मारणं पाहिलंय का? त्याला गाडीत बसाना म्हणून त्याचा हात उलटा करून मोडून आत बसवलाय. इतकं भयानक कृत्य या ठिकाणी केलंय. मारताना सुद्धा खाली दगड आणि त्याच्यावरती डोकं ठेवलंय आणि वरून एक दगड घातलं. म्हणजे ही क्रूएल पद्धत कोणती आहे? म्हणजे किती क्रूर पद्धतीने हे एखाद्या सामान्य माणसाला मारू शकतात याचं हे मूर्तिमंत उदाहरण तौहीदच्या रूपानं या ठिकाणी पाहायला मिळालेलं.
नाही, या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे? 100% येत्या मंगळवारी मी भेट घेणार आहे. मागच्या मंगळवारी कॅबिनेटच्या ती जाऊन मी त्यांना ही कल्पना दिलेली आहे की इतकं भयानक कृत्य हे त्या ठिकाणी झालंय. फक्त काही अडचणीमुळं आम्हाला सुद्धा यायला उशीर झालेला आहे. एवढा उशीर होणं उचित नाही, परंतु काही अडचणी असल्यामुळं येणं झालं नाही. परंतु आज मी या ठिकाणी आलोय. निश्चितपणे तौहिद खानच्या बाजूने त्या ठिकाणी सभागृहामध्ये आवाज उठवला जाईल. कारण एखाद्याला जीवनातून संपून टाकणं, पण संपून टाकणंही मान्य, पण इतक्या बेकार पद्धतीने हे मान्यच होऊ शकत. कॉल रेकॉर्डिंगमुळे अण्णा जिल्ह्यामध्ये सामाजिक सलोखा बिघडला आहे, आपण काय आव्हान करणार? आता ते कॉल रेकॉर्डिंगच्या बाबतीत सुद्धा मला असं कळाल्याच्या नंतर मी आता याचे जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत शिंदे साहेब त्यांच्याशी निश्चितच बोलेल. त्याच्यातले काही वाक्य फार ऑब्जेक्शनेबल आहेत. असे वाक्य त्यांनी वापरायला नको होती, पण ती वापरली गेली. म्हणूनच याच्यामध्ये थोडासा संशय बाळगतोय की आणखी काही लोकांचा त्याच्यामध्ये समावेश आहे का. तपासामध्ये जी शंका कुटुंबियांनी आणि इतर लोकांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे त्याच्या बाबतीमध्ये निश्चितच चौकशी झाली पाहिजे असं माझंही मत बनलेलं आहे.